head on, and I'm proud to say very categorically that Maharashtra State Police performed exceedingly well, and they gave a very good account of their capacities and capabilities, especially during an absolutely unseen challenge that we had not even ever thought about, and that was the COVID-19 pandemic. We have done fairly well, and I'm being extremely polite when I say fairly well. In fact, we have done exceedingly well. Having said that, I will also say that during this 2-year tenure, we were able to carry out very important operational challenges that came our way, whether it was left-wing extremism or whether it was handling law and order challenges during elections or even routine investigations. They were done in a very, very meticulous and effective manner. Systemic improvements were brought about in the functioning of the state police, and many of them are still a work in progress, which I'm sure my successor will take them forward. And these include operationalizing various kinds of training manuals and even the Maharashtra Police Manual, which has been completed and which is with the government at the moment for its approval. That apart, we were able to organize many national level sporting activities, functions which were very, very necessary for maintaining the elan of the force. And I would say, all in all, the state police gave a very good account of itself during the last 2 years, and I'm grateful to all ranks and file of the policemen for having supported me in their endeavor. The state officers at the state police headquarters also gave me the full support in whatever tasks or whatever challenges that were thrown before us. And I thank all ranks of the policemen, all ranks and officers who served in the state police during the last 2 years. Thank you. मराठी मी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचा चार्ज जवळपास 2 वर्ष अगोदर घेतला होता, आणि या काळात महाराष्ट्र पोलीस दलाने फार महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याच्यामध्ये इलेक्शन्स होते, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमच्या तोंड द्यावा लागला होता, तसेच आपला कोविड-19 पॅन्डेमिक जे आपल्या पुढे आला होता त्यालासुद्धा कशा चांगल्या रीतीने पार पाडावा, तो सुद्धा आपल्याकडे फार मोठा आव्हान होता. शासनाचा आदेश फार स्ट्रेट होता की स्ट्रॅटेजिक डायरेक्शन त्याला म्हणतात, एन्फोर्समेंट विथ कंपॅशन, आणि तो स्ट्रॅटेजिक डायरेक्शनला लक्षात ठेवून आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मागचे 2 वर्षामध्ये मागच्या 8 महिन्यामध्ये जे कामगिरी दाखवलेली आहे ते अतुलनीय आहे. आणि त्याशिवाय जे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स म्हणा किंवा इव्हेंट्स म्हणा किंवा इतर चॅलेंजेस आपल्याकडे आले, ते आम्ही महाराष्ट्र पोलीस दलाने फार चांगल्या रीतीने त्याला तोंड दिलेलं आहे. आणि माझी खात्री आहे याचे पुढेसुद्धा आपल्याकडून अशाच प्रकारची चांगली कामगिरी होत राहील. ऑपरेशनल लेवलवर आणि सिस्टमिक इम्प्रूव्हमेंट करण्याच्या लेवलवर भरपूर प्रयत्न करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये चांगलं ट्रेनिंगची व्यवस्था आणखी चांगली ट्रेनिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस मॅन्युअलच्या नूतनीकरण करून त्याच्या अप्रूव्हलसाठी तो शासनापुढे देण्यात आलेला आहे. त्याशिवाय इतर ट्रेनिंग VIP ट्रेनिंग असो किंवा इतर प्रकारची ट्रेनिंग असो, त्याच्यामध्ये सुद्धा विशेष लक्ष घालण्यात आला होता. आपल्याकडे जे कर्मचारी आणि अंमलदार जे आहेत जे आउट ऑफ शेप होते त्यांनासुद्धा आपण शेपमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास ट्रेनिंगमध्ये भरपूर आम्ही लक्ष दिला होता. बिफोर प्रमोशनचे अगोदर एक ट्रेनिंग गरजेचे होते, आणि त्यालासुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता. आणि जवळपास ऑल थिंग सेड अँड डन आम्ही महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण अधिकारी आणि जवानांनी मागचे 2 वर्षामध्ये जे अतुलनीय कामगिरी केलेली आहे त्याच्या जेवढं आम्ही सांगू तेवढे सुद्धा कमी पडणार आम्ही. आणि माझ्याकडून पोलीस महासंचालक म्हणून
त्यांची जे मदत मला लाभली त्या मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जे मला सपोर्ट केला कामामध्ये त्यांचा मी शुक्रगुजार आहे. तर वेळेअभावी तुम्हाला पदभार सोडावा लागला किंवा तुम्ही चाललाय त्याबद्दल सॉरी कार्यकाल संपण्याआधी तुम्हाला जावं का वाटलं? सरकारी गव्हर्नमेंट ऑफिसर्सचे कार्यकाळात ट्रान्सफर्स आणि पोस्टिंग्स हे आमच्यासाठी काही महत्त्वाची हे नाही आहे. एव्हरी पर्सन हॅज अ रोल टू प्ले. सगळे आमचे एक रोल आहे. मला एक आणखी मोठी जबाबदारी माझ्यावरती केंद्र शासनाने माझ्यावर दिलेली आहे. ते मोठी जबाबदारी मी पार पाडण्यासाठी मला इथून रजू व्हायचे आहे आणि जे काय सपोर्ट आम्हाला महाराष्ट्र पोलीस दलाकडून मिळालेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. नाही, मी काही नाराजगी व्यक्त केली नाही. I look forward to doing very well in my tenure and look forward to doing put my best effort and best foot forward in the next tenure. ये नहीं, किसी भी प्रकार की कोई नाराज़गी की कोई बात नहीं है. ट्रांसफ़र पोस्टिंग्स हमारे पूरे करियर में हो चुका है. ये मेरा तीसरा टेन्योर होगा गवर्नमेंट ऑफ इंडिया में. तो मैं अपनी खुशी से ट्रांसफ़र डेपुटेशन पर जा रहा हूँ. हाँ, ये पहली बात है कि ऑलमोस्ट मैं 2 साल का टेन्योर 1 महीने बाद कंप्लीट हो जाता था. बट इट्स अ मैटर ऑफ ग्रेट सेटिस्फैक्शन दैट 2 साल जो मुझे यहाँ पर काम करने का मौका मिला उसके लिए मैं अपने पुलिस दल का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. और साथ ही साथ हमारे ऑफिसर्स जो हेडक्वार्टर्स में थे उनका तहे दिल से मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हमें जो सपोर्ट किया. तो हम कई सारे पॉजिटिव एफर्ट्स करने में हम कामयाब हुए. जी, कोई दबाव की कोई गुंजाइश नहीं है. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.